तर काल मुख्यमंत्री फडणवीस आणि अजितदादांमध्ये अर्धा तास चर्चा झालेली आहे। धनंजय मुंडे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांमध्ये तासभर चर्चा झालेली आहे। काल मुख्यमंत्री फडणवीस आणि अजितदादा यांच्यामध्ये अर्धा तास चर्चा झाल्यानंतर अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये तासभर बैठक झालेली आहे। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागलेली आहे, त्याच्यामुळे याच मुद्द्याच्या अनुषंगाने फडणवीस आणि अजितदादांमध्ये चर्चा झाली, बैठक झाल्याची माहिती मिळते आहे। काल मुख्यमंत्री फडणवीस आणि अजितदादा यांच्यामध्ये जी अर्धा तास चर्चा झाली, बैठक झाली, त्याच्यामध्ये अजित पवारांनी नाराजी व्यक्त केलेली आहे आणि जोपर्यंत पुरावे मिळत नाहीत तोपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई होऊ नये असं त्यांचं मत असल्याची माहिती मिळते। धनंजय मुंडे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये सुद्धा तासभर बैठक झाली आहे। मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव, हालचालींना वेग। धनंजय मुंडेंसोबतच्या बैठकीनंतर अजित पवारांनी फडणवीसांची सोमवारी भेट घेतली। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये जवळपास अर्धा तास बैठक झाली आहे। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा दबाव वाढल्यानंतर दादा फडणवीसांमध्ये ही बैठक झाली। फडणवीसांसोबतच्या बैठकीआधी धनंजय मुंडे आणि अजित पवारांची ही बैठक झाली होती। उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत मंत्री धनंजय मुंडेंची जवळपास तासभर बैठक चालली। जोपर्यंत पुरावा नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा नाही असं दादांचं मत असल्याची सूत्रांची माहिती आहे। तर एसआयटी चौकशी, न्यायालयीन चौकशी आणि सीआयडी चौकशी होईपर्यंत कारवाई नाही असं देखील दादांनी म्हटल्याचं सूत्र सांगतात। तिन्ही चौकशीत जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई करणार असल्याचं दादांनी म्हटल्याचं सूत्र सांगतात। तर धनंजय मुंडे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये काल तासभर बैठक झाली, मात्र त्याआधी काल मुख्यमंत्री फडणवीस आणि अजितदादांमध्ये अर्धा तास चर्चा झाली आणि या चर्चेमध्ये अजित पवारांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती मिळते आहे।